कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता चौथी स्कॉलरशिप मधील 7वा घटक जो सम आणि विषम संख्या आहे, तर तो आज आपण चालू करत आहोत. तर चला चालू करूया. तर बघा, पहिलं तर आपल्याला शिकावं लागेल की समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2ने भाग जातो. ज्या संख्येला 2ने भाग जातो त्याला आपण म्हणतो समसंख्या. आणि ज्या संख्येला 2ने भाग जात नाही त्या काय असतात? विषम संख्या. ठीक आहे. ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या समसंख्या, ज्या संख्येला 2ने भाग जात नाही त्या विषम संख्या. आता समसंख्याच्या एकक स्थानी कोणता कोणता अंक असतो? समसंख्येच्या एकक स्थानी 0 असतं, 2 असतं, 4 असतं, 6 असतं आणि 8 असतं. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी काय असतं? 1 असतं, 3 असतं, 5 असतं, 7 असतं आणि 9 असतं. 1, 3, 5, 7, 9 हे विषम संख्येच्या एकक स्थानचे अंक असतात. दुसरी गोष्ट की प्रत्येक समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. म्हणजे जसं आपण 1, 2 लिहितो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एक संख्या विषम मग सम. ही काय आहे? ही विषम. विषम नंतर कोणती संख्या आहे? ती सम. सम नंतर विषम. विषम नंतर सम. सम नंतर विषम. विषम नंतर सम. म्हणजे अशा ह्या संख्या येत जातात. विषम सम, विषम सम, विषम सम. म्हणजे प्रत्येकी 2 समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो? 4 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. आणि विषम संख्यामध्ये पण बघा, कोणत्या पण 2 विषम संख्या घ्या, तर त्यांच्यामध्ये पण कितीचा फरक असतो? तर तो असतो 2चा फरक. मग पहिला प्रश्न बघायचा आपल्याला, पुढीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे समसंख्या नाही? समसंख्येसाठी आपल्याला काय बघायचे? एकक स्थानचे अंक. एकक स्थानी इथं काय आहे? 6. ही समसंख्या आहे. इथं एकक स्थानी 0 ही समसंख्या आहे. इथं एकक स्थानी 1 आहे म्हणजे ही समसंख्या नाही, ही विषम संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 4 पण समसंख्या आहे. म्हणजे उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू आपण. 7 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? आता 7 नंतर ची 5वी काय करायचं? तर प्रत्येक 2 विषम संख्यामध्ये कितीच फरक असतो? 2चा. आता 5 विषम संख्या विचारल्यात, तर काय करायचं? ह्या 5ची करायची दुप्पट. 5ची दुप्पट करायची, ह्या 5ची करायची दुप्पट. बघा, 7 अधिक 5 दुने 10, 10 7 17. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती? आता 3 अंकी संख्या कोणती आहे? फक्त एकच आहे, ती म्हणजे 100. आणि 100 कसली संख्या आहे? सम आहे. म्हणजे विषम संख्या आहे का? विषम संख्या नाही. म्हणजे विषम संख्या किती आहेत? तर ते आहेत 0. विषम संख्याच नाही, 0 विषम संख्या आहेत. पुढे बघा, पुढीलपैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? आता सर्वात मोठी म्हणलंय, हे सगळ्यात मोठे का? नाही. 3 अंकी ही 3 अंकी आहे का? नाही, 4 अंकी. 102 आणि 998 मध्ये मोठी कोणते? 998. तर सगळ्यात मोठी विषम समसंख्या कोणती आली? 998. आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती आली? ती आली 999. पुढे बघू. 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? बघा, आधी येणारी, आधी मागची संख्या काढायची. 56 आहे आणि 6वी, तर 6ची काय करायची? दुप्पट करायची. 6ची दुप्पट किती आली? 12. मग आधीची संख्या काढायची म्हणल्यावर होईल वजाबाकी आणि पुढील संख्या काढायची म्हणल्यावर होईल बेरीज. 6तून 2 गेलं किती आलं? 4. 5तून 1 गेलं 4. 44 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा, 1 0 3 4 5 हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान समसंख्या कोणती? बघा, सर्वात लहान समसंख्या, मग पर्याय बघा. तर हा पर्याय मोठा आहे, 13,000 ही संख्या मोठी आहे म्हणजे हे तर येऊ शकत नाही. आता समसंख्या कोणती कोणती बघा, ही समसंख्या आहे का? ही 3 एकक स्थाने ही समसंख्या नाही. हे 5 एकक स्थाने ही समसंख्या नाही. म्हणजे माझं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. किती सहज उत्तर काढू शकलो आपण. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते? आता विषम संख्या किंवा समसंख्या हे कोणत्या अंकावरून कळतं? तर ते कळतं आपल्याला एकक स्थानच्या अंकावरून. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4.
पुढे बघा, जर एक विषम संख्या म असेल तर त्याच्या लगतची पुढील विषम संख्या कोणती? आता कधी पण दोन विषम संख्येमध्ये कितीच फरक असतो? दोनचा. म्हणजे पहिली संख्या म असेल तर त्याच्या पुढची काय असेल? म अधिक दोन असेल, म्हणजे लगेच दोन. आणि मागची काय असेल? तर ती असेल म वजा दोन. पाठीमागील विचारली तर वजा होईल, पुढील विचारलं तर अधिक होईल. दोनचा फरक असतो. दोन विषम संख्यांच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने निश्चित भाग जात असेल तर येणारा भागाकार दर्शवणारी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल? तर बघा, हिथं अशा टाईपच्या प्रश्नामध्ये तुम्ही पर्यायावरून उत्तर काढू शकता. जसं की हा पर्याय कसा आहे? हे विषम आहे. हा पण पर्याय कसा आहे? हा विषम आहे. हा पण पर्याय कसा आहे? हा विषम आहे. एकच पर्याय तो सम आहे. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. ही असू शकेल अशा रॅन्डम क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला उत्तर काय असतं? ते असतं. आता बघू, समजावून सांगतो. दोन विषम संख्यांच्या बेरीज. दोन विषम संख्या घेतल्या. मी एक घेतली विषम संख्या 9 आणि दुसरी विषम संख्या घेतली, दुसरी विषम संख्या घेऊ आपण. कोणती घ्यायची? बघा, आपण घेऊया 19. 19 ला जाणार नाही विषम संख्येने भाग. 26 घेऊ. 26 पण नाही. 9 आणि 37 घेऊ. 46. 46 ला पण जात नाही. 9 आणि सरळ आपण 40 घेऊ. दोन विषम संख्या घेऊ. दोन विषम संख्यांच्या बेरजेला दोन विषम संख्या, सॉरी 40 पण येणार नाही ना विषम संख्या. 39 घेऊ. किती आली बेरीज? 48. दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निश्चित भाग गेला. आता ह्याला कशाने भाग जातो? 3 ने भाग जातो. 3 ने भाग गेल्यावर उत्तर काय येतं? 16. ठीक आहे, म्हणजे काय उत्तर आलं? समसंख्या उत्तर आलं. दोन विषम संख्यांची बेरीज काय आली? सम. आणि समसंख्येला जर विषमने भागलं तर इथं उत्तर काय येतं? सम. तर उत्तर काय येतंय? सम. उत्तर समसंख्या येतं, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्येचा असतो. लगेच चेक करायचं. पहिली एक विषम संख्या घ्यायची, दुसरी 3. 1 आणि 3 चा गुणाकार काय आला? 3. विषम संख्याचा असतो, बरोबर आहे. पहिलं विधान काय आलं? करेक्ट आलं. दोन विषम संख्यांची बेरीज विषम संख्या असते. बघा, एक विषम संख्या 1 आणि दुसरी 3, यांची बेरीज किती आली? 4. समसंख्या येते, म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचे. दोन क्रमवार संख्यांची बेरीज, कोणत्या पण दोन क्रमवार संख्या घ्या, 1 आणि 2, यांची बेरीज काय आली? 3. ती काय आहे? विषम संख्या. इथं काय म्हणलंय? समसंख्या, की जे चुकीचं आहे. आणि एक विषम संख्या घेतली आपण 1 आणि एक समसंख्या घेतली 2, यांचा गुणाकार किती आला? 2. विषम संख्या आला का? नाही, समसंख्या आला. म्हणजे हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. पुढील बघू, 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज. बघा, 5 क्रमवार समसंख्या घेऊ. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे. यांची बेरीज किती आली? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. 2 आणि 4 6 6 12 8 20 आणि 10 30. यांची बेरीज किती आली? 30 आली. ठीक आहे. पहिल्या संख्येच्या दुप्पट. 2च्या दुप्पट आहे का? 2च्या दुप्पट तर नाही. दुसऱ्या संख्येच्या 5 पट. 4ची 5 पट करा. 20 आहे का बेरीज? 20 नाही. तिसऱ्या संख्येची 5 पट. तिसऱ्या संख्येची 5 पट करा. 30. म्हणजे विधान कोणतं करेक्ट आहे? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आणि चौथ्या संख्येची 5 पट, तर ती पण उत्तर येत नाही. आणि आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा प्रश्न बघा, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती? बघा, विषम संख्या 1 3 5 7 9, त्यानंतर 11 13 15 17 19, सगळ्यांची बेरीज करा ह्या दोन्हीची. आणि बघा काय येईल? 1 आणि 3 4 आणि 5 9 आणि 7, 9 7 16 9 25. ठीक आहे. पुढे बघा, 25. इथं पण 25 येईल, एकक स्थान तेच आहे. इथं हातचा आला 2, 2 आणि 1 3 4 5 6 7. याची बेरीज आली 75, याची बेरीज आली 25.
25 अधिक 75 ची बेरीज किती आली? 10. 100 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने समविषम संख्या हा आपला टॉपिक संपलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण 1 ते 100 मधील मूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या हा घटक घेऊया. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहतात हेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.